राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना संताजी घोरपडे साखर कारखाना घोटाळ्याप्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळालं। संताजी घोरपडे साखर कारखान्यात शेतकरी शेअर होल्डर नाहीत, तर मुश्रीफ आणि कुटुंबीय यांच्या घोटाळेबाज कंपनी आहेत असा आरोप तत्कालीन भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाडगे आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता। याबाबत तब्बल 40 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबाबत शेतकऱ्यांना शेअर्सवरून फसवणुकीचे आरोप करत मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता। आरोपानंतर ईडीनं संताजी घोरपडे साखर कारखाना आणि हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर धाड टाकली होती। या प्रकरणानंतर ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुश्रीफ यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली होती। मात्र या प्रकरणी आता न्यायालयात सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आल्याची माहिती वकिलांकडून उच्च न्यायालयात देण्यात आली आहे। त्यानंतर उच्च न्यायालयानं मंत्री मुश्रीफ यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी केलेली याचिका निकाली काढली आहे। त्यामुळे या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानं मुश्रीफांनी परमेश्वराचे आभार मानले। रिपोर्ट देखील आता सादर केला, काय परमेश्वर महान आहे, त्यानंतर गोरगरिबांचा आशीर्वाद, मला वाटते त्याच्यामुळं हे सगळं झालेलं आहे। मी या सर्व परमेश्वराचे आभार मानेन। छत्रपती राजे शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आणि वारी चालू असताना हा दिलासा मला मिळाला। असं म्हणतात की आंधळ्याच्या गायीत देव राखतो, तर माझ्या गायीसुद्धा परमेश्वर राखत असावा। एकीकडे आहे तुम्हाला दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे ज्यांनी या संदर्भात आरोप केले होते, सातत्याने आपल्याला लक्ष केलं होतं, त्यांना आता या संपूर्ण निकालानंतर काय होईल? मला काय त्याबद्दल बोलायचं नाही, मी परमेश्वराचे आभार मानतो। मात्र मंत्री मुश्रीफांना खरंच दिलासा मिळाला की तात्पुरती मलमपट्टी झाली आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आरोपावरील 2023 मध्ये सुरू झालेल्या या प्रकरणानंतर आता 2025 मध्ये दिलासा मिळाल्याचं सांगितलं जात आहे। पण या सगळ्या प्रकरणावर बोलताना समरजित घाडगे यांनी मुळात मुश्रीफांना हा दिलासा नसल्याचं म्हटलं। ही केस कागल कोर्टात सुरू असल्यामुळे हा निर्णय कागल कोर्टानेच द्यावा असं उच्च न्यायालयानं सांगितल्याचं घाडगे यांनी स्पष्ट केलं। जेव्हा ही केस संताजी घोरपडेचे 40,000 सभासदांना पैसे घेऊन शेअर्स न देणं आणि पैसे मनी लॉन्ड्रिंग करणं हा जो आरोप झाला, त्याच्यावर त्यांची कागल मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये केस झाली। त्या काळामध्ये 2023 मध्ये त्यांनी हायकोर्टमध्ये एक अपील केलं होतं की ही केसच चुकीची आहे, ही केसच कॅन्सल करा। काळानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, हायकोर्टनी त्यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही आहे। मी आवर्जून तुम्हाला सांगतो, हायकोर्टनी खालची जी कागल कोर्टामध्ये केस आहे त्याचे मागच्या 1 वर्षापासून काम चालू आहे। पोलीसचा जो रिपोर्ट आहे, क्लोजर रिपोर्ट, हा रिपोर्ट मागच्या वर्षीच पोलिसनी कोर्टात दिला होता। आत्तापर्यंत 8 ते 9 हिअरिंग झालेत। ह्या हिअरिंग झाल्यानंतर आमच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला आणि ते जे काय आर्ग्युमेंट केलं त्याची कॉपी आम्हाला देतो, त्यानंतर ही कोर्टनी अजून ती केस जिवंत ठेवली आहे। म्हणजे त्यांना वाटते की या विषयामध्ये काहीतरी तथ्य आहे। हायकोर्टनी एवढं सांगितलं की खाली जेव्हा कागल कोर्टमध्ये ही केस चालू आहे, तो डिसिजन कागल कोर्टाने घ्यावा। आता ऑलरेडी हायकोर्टमध्ये एवढ्या पेंडन्सी एवढी वाढलेली आहे, त्याच्यामध्ये ही केस पेंडिंग ठेवणं योग्य नाही। खालच्या कोर्टने निर्णय घेऊ दे, खालच्या कोर्टमध्ये जो निर्णय येईल त्याच्यावर ज्यांना तो निर्णय पटत नाही त्यांनी हायकोर्टला यावं, म्हणून केस डिस्पोज ऑफ केली आहे, दिलासा दिलेला नाही आहे। हे माझं आवर्जून आपल्याला सांगायचं आहे। तर दिलासा संदर्भातल्या बातम्या देखील आता समोर येताना पाहायला मिळतात। शिवाय मुश्रीफ देखील म्हणतात की परमेश्वर माझ्यासोबत आहे म्हणूनच हे सगळं घडलेलं आहे, असं देखील त्यांनी सांगितलं। नेमकं काय आता? मी भावनिक आणि इमोशनल आणि या गोष्टीवर मी काही बोलणार नाही। मी आपल्याला काय म्हटलं, मी फॅक्ट्स मांडतो। मी बोललेले फॅक्ट्स चुकीचे असतील तर 100% तुम्ही ब्रेकिंग न्यूज करा की समरजी घाडगेंनी चुकीची माहिती। मी राजकीय गोष्टी कधी चुकू शकेन, पण लीगल फॅक्ट्स मी कधी चुकत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे। खाली कागल कोर्टामध्ये ही केस चालू आहे, म्हणून हायकोर्टने म्हटलं की जो काही निर्णय घ्यायचा आहे केसबद्दल तो खालच्या कोर्टनी घ्यावा आणि त्यामुळं हायकोर्टने ही केस बाजूला ठेवली। दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांच्या या फसवणूक प्रकरणामध्ये नेमकी वस्तुस्थिती काय हे प्रत्यक्षात कागदपत्र समोर आल्यानंतर स्पष्ट होईल। मात्र उच्च न्यायालयाकडून आनंदाची वार्ता मिळाल्यानं मंत्री मुश्रीफ यांच्याबाबत सध्या तरी समाधानकारक चित्र पाहायला मिळतंय, एवढं मात्र नक्की। महासत्ता लाईव्हसाठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।